सर ताराबाई पार्काच्या कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी खरं तर ही जागा आहे. हो. बिबट्या शिरल्याची माहिती आहे, काय सांगू शकता? हो, आता ज्या ठिकाणी आपण इथं उभे आहोत तिथं हॉटेल वुडलँड आहे आणि याच्या पाठीमागच MSCBचं ऑफिस आहे, ज्या ठिकाणी विवेकानंद महाविद्यालयाच्या समोरची बाजू आहे ती. आणि या MSCBच्या ऑफिसमध्ये जिथं अगदी घनदाट झाडी असलेला भाग आहे त्या ठिकाणी वन विभागाने ही पुष्टी केलेली आहे की त्या ठिकाणी बिबट्या आढळलेला आहे. आता त्याला जेरबंद करण्याचं, त्याला पकडण्याची सर्व कार्यवाही जी तांत्रिक कार्यवाही ती वन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. गन वगैरे आणलेली आहे त्याला? हो, त्याला पकडण्यासाठी ट्रँकोलिन गन वगैरे जी प्रक्रिया आहे त्यांची ती सगळी करण्याचं काम वन विभागामार्फत सुरू आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर अग्निशमन विभागाची ही सर्व यंत्रणा आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन विभाग इथं उपस्थित आहे. कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी खरं तर बिबट्या कसा येऊ शकतो? आता नेमकं याच्यामध्ये काय घडलंय ते आता आपल्याला वन विभागाकडूनच त्यातली सर्व तांत्रिक माहिती समजू शकेल. तो इथं कसा आला, काय आला, तर याची शहानिशा थोड्या वेळाने आपल्याला करता येईल. पण तो आलेला हे सत्य आहे. कोल्हापूरकरांची गर्दी जाण्यासाठी काय प्रयत्न? नागरिकांना अगदी नम्र आवाहन आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं की या ठिकाणी पाहण्यासाठी येणं, गर्दी करणं, वाहतुकीचा खोळंबा करणं आणि आपण कुठल्याही पद्धतीचा धोका पत्करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाचं नम्र आवाहन आहे, अजिबात आपण या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी अजिबात करू नये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.